तुमच्यावर विश्वास पण लढायचं नसेल तर थांबतो. उद्धव ठाकरेंचा खासदारांना इशारा. कारण काय? शिंदे सेनेकडून फोडाफोडी ते प्रियांका चतुर्वेदींची नाराजी. मातोश्रीवरच्या बैठकीत नेमकं काय घडलं? राज्यसभेसाठी मवियाकडून शरद पवारांना पाठिंबा दिला गेला, पण या निमित्तानं या पक्षांमध्ये कुरबुर सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. प्रियांका चतुर्वेदी नाराज असल्याचं समोर आलं. या संधीचा फायदा घेत शिंदे सेना आणि भाजपकडून फोडाफोडी केली जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी मातोश्री या निवासस्थानी खासदारांची एक बैठक घेतली. या बैठकीत नेमकं काय घडलं याची इनसाइड स्टोरी आता समोर आली आहे. या बैठकीत पवारांना पाठिंबा का दिला याचं उत्तरही ठाकरेंनी दिल्याचं समजतंय. शिंदे सेनेकडून या बैठकीबाबत काही दावे केले गेले, ते काय आहेत आणि बैठकीत काय घडलं, सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. मवियाकडून राज्यसभेवर कोण जाणार याचा निर्णय अखेरच्या क्षणी घेतला गेला. शरद पवारांचं नाव जाहीर झालं, त्यांनी फॉर्मही भरला, पण अजूनही याबाबतची चर्चा काही थांबत नाहीये. यावरून आता शिंदे सेना आणि भाजपकडून थेट खासदारच गळाला लावले जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यासाठी ठाकरेंनी खासदारांची एक बैठक घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी थेट मुद्द्याला हात घातल्याचं समोर आलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाकरेंनी खासदारांना लढाई थांबवण्याचा इशारा दिला. ते म्हणाले, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आपल्या पक्षाचे खासदार फुटणार असल्याची माहिती देत सुटलेत, पण जे माझ्यासोबत राहिले, खासदार म्हणून निवडून आले, ते इकडे तिकडे जाणार नाहीत. तुमच्यावर माझा विश्वास असून त्या भरवशावरच मी ही लढाई लढतोय, पण तुम्हाला लढायचं नसेल तर तसं सांगा, मी थांबतो, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी खासदारांच्या बैठकीत दिल्याचं समोर आलंय. तर राज्यसभेसाठी शरद पवार यांचं नाव पुढे आल्यानं खासदार प्रियांका चतुर्वेदी नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावरही ठाकरेंनी शरद पवार यांना पाठिंबा देण्यामागची भूमिका या बैठकीत स्पष्ट केली. चतुर्वेदी यांनी बैठकीत संजय राऊत यांनी राज्यसभेसाठी शरद पवार यांचं नाव का घेतलं असा सवाल केला. त्यावर मी पक्षप्रमुख आहे, निर्णय मीच घेणार, असं ठाकरे म्हणाल्याचं समोर आलंय. तर राज्यसभेच्या विरोधी पक्षनेते पदाच्या संख्येसाठी ही जागा काँग्रेसला हवी होती. काँग्रेस नेत्यांनी फोन करून ही जागा त्यांना सोडण्याची विनंती केली. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस सोबत बोला असं सांगून हा वाद टाळण्याचंही सांगण्यात आलं. त्यानंतर सर्वसंमतीनं शरद पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाल्याची माहिती ठाकरेंनी या बैठकीत दिली. एकीकडे या बैठकीत राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यात वाद झाल्याचं शिंदे सेनेकडून सांगण्यात आलं, पण या बैठकीला संजय राऊत उपस्थितच नव्हते. त्यामुळे हा वाद झाल्याची बातमी फुसकी निघाल्याचं दिसतंय. यावर संजय राऊत यांनी काय माहिती दिली आहे पाहूया. माझ्यामध्ये आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये कसले मतभेद असणार? राज्यसभेच्या अत्यंत चुकीच्या बातम्या, ज्या सुरस बातम्या सध्या बाहेर येत आहेत, सुरस बातम्या सुरस आहेत ना. सुरस कथा बघा, तुम्ही ज्या प्रकारच्या बातम्या छापताय, कोणीतरी माझ्याशी या विषयावर एक साधा फोन करून विचारलं का, किंवा आदित्य ठाकरे यांना विचारलं का? मुळात जी बैठक झाली असं म्हणते, त्या बैठकीला मी उपस्थित नव्हतो. मी दिल्लीमध्ये माझ्या पुस्तकाच्या कार्यक्रमाला होतो. मी शिवसेना या पक्षामध्ये जन्मापासून आहे, मी परत सांगतो, आणि या पक्षामध्ये मी काही राज्यसभेचा खासदार व्हायला आलो नाही, आमदार खासदार मंत्री व्हायला आलो नाही. मी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं प्रेरित होऊन त्यांचा विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेता येईल, उत्तम संघटनेचं काम करता येईल, या विचाराने मी या पक्षामध्ये सतत काम करणारा एक सामान्य शिवसैनिक आहे. जरी मला बाळासाहेब ठाकरेंनी पक्षाचा नेता केला, अनेक वर्ष खासदार केला, तरीही मी स्वतःला एक शिवसैनिक मानतो. माझा दोष इतकाच आहे, मी माझी मतं परखडपणे मांडतो. हे सुद्धा मी बाळासाहेब ठाकरेंकडून मला असं म्हणतोय की या पक्षातलं माझं अस्तित्व, वास्तव्य हे आमदार खासदार आणि मंत्री होण्यासाठी नाही. माणसाला केव्हा तरी एखाद्या पदाचा निरोप घ्यावा लागतो, याची तुम्ही मानसिक तयारी ठेवली पाहिजे. कधीही आम्हाला असं वाटलं की माननीय उद्धव ठाकरे हे अजून 15 वर्ष मुख्य, दुर्दैवानं ते त्यांना कमी काळ मिळाला. नियतीच्या मनात काय आहे कोणी सांगू शकत नाही. दरम्यान गेल्या काही निवडणुकांमध्ये शिवसेना पक्षाला आलेलं अपयश पाहता खासदारांनी आदित्य ठाकरेंबाबत मोठी भावना बोलून दाखवली. महापालिका नगरपालिका निवडणुकीमध्ये पक्षाला अपयश आल्यानं पदाधिकाऱ्यांमध्ये मरगळ पसरली आहे. ती दूर करायची असेल तर राज्यात नेत्यांचे दौरे करण्याची गरज खासदारांनी बोलून दाखवली. पण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या काही मर्यादा असल्या तरी आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रात फिरलं पाहिजे, यावर खासदारांनी बैठकीत भूमिका मांडली.
एकंदरीत फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत येणार अशी शक्यता असताना ठाकरेंनी खासदारांसोबत थेट संवाद साधल्यानं सध्या तरी शिवसेनेत सगळं आलबेल असल्याचं दिसतंय. पण येत्या काळात भाजप आणि शिंदेसेना कोणत्या खासदाराला आपल्याकडे आणण्यात यश मिळवणार का हेही पाहणं महत्त्वाचं असेल. तुमचं यावर काय मत आहे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.